ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर आज मला एक म्हणजे सांगायचं आहे, की आपण देव्हाऱ्यामध्ये जे देव ठेवतो, ते देव म्हणजे आधीच म्हणजे त्यांच्या म्हणजे बनवतानाच त्यांना वस्त्र बनवलेले असतात, दागिने बनवलेले असतात. तर ते बनवलेले असतानाही काही लोकं आपले कपडे घालत असतात ऑनलाईन मागवून किंवा विकत घेऊन. तर त्या कपड्यांना टिकल्या असतात किंवा काहीतरी असे खरबरीत वगैरे असतात. तर ते देवांना त्रासदायक असतात. तर तसे वस्त्र घालण्यापेक्षा तुम्ही घरात आपलं स्वतः म्हणजे कॉटनच्या कपड्याचे बनवून ते वस्त्र तुम्ही घालू शकता. पण वस्त्र घालायची इच्छा असेल तर सगळ्या देवांना तर वस्त्र असतात. फक्त बाळकृष्णाला वस्त्र नसतात. तर बाळकृष्णासाठी वस्त्र घालायला काही हरकत नाही. आणि तुमची इच्छाच जर असेल की आता वस्त्र घालावं, तर त्यावेळेला तुम्ही घरामध्ये म्हणजे स्वतः शिवून कॉटनचे कपडे जेणेकरून देवाला टोचणार नाहीत असे कपडे तुम्ही स्वतः बनवून घालू शकता. पण ऑनलाईन किंवा दुकानातून आणलेले टिकलीचे किंवा पॉलिस्टर आणि असे काहीतरी कडक वगैरे असे कपडे घालू नका. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.